नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज काय स्पेशल विथ कोमलमध्ये। कारल्याची भाजी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात, पण आजची ही कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा। कारल्याचा कडवटपणा कमी करून आधी शॅलो फ्राय केलेले कारले आणि त्यावर कांदा टोमॅटोचा मसाला आणि शेवटी थोडासा गूळ, बस चव अशी लागते की कारलं आवडत नसणारेही आवडीने खातील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो कारले, 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 4 ते 5 चमचे तेल, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1.5 ते 2 चमचे गूळ, आले लसूण पेस्ट अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी गरजेनुसार। सगळ्यात आधी मी घेतली आहे ताजी कारली। कारल्याचे मोठे तुकडे करून घेतले आणि त्यामधील बिया काढून घेतल्या। आता ही कारली पुन्हा छोटे छोटे तुकडे करून एका भांड्यात काढून घेते। आता कारल्यामध्ये थोडं मीठ घालून हे थोडा वेळ तसेच ठेवून देणार आहे। यामुळे कारल्याला मीठ चांगले लागेल आणि त्यातून पाणी सुटेल। थोड्या वेळाने कारल्यामधलं मिठाचं पाणी काढून टाकूया आणि साधं पाणी टाकून कारले स्वच्छ धुवून घेऊयात। धुतलेली कारली निथळण्यासाठी थोडा वेळ ठेवूयात आणि नंतर स्वच्छ कापडाने त्यावरचं अतिरिक्त पाणी हलकंसं पुसून घेऊयात। आता कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल घेऊयात। तेल गरम झालं की त्यामध्ये आपली कारली घालूयात। कारली थोड्या तेलातच दोन्ही बाजूंनी छान शॅलो फ्राय करून घेऊयात। कारल्याला छान रंग आला आणि ते थोडे शिजले की गॅस बंद करून ही कारली एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता पुन्हा याच कढईमध्ये उरलेले तेलात थोडे जिरे टाकून 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालून घेऊयात। कांदा थोडा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घालूयात आणि थोडे मीठ टाकून टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकूयात आणि पुन्हा एकदा परतून घेऊयात। आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घेऊयात। आता हे सगळं छान एकजीव होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाले की आपला मसाला तयार झाला असे समजायचे। आता यामध्ये आपण शॅलो फ्राय करून ठेवलेली कारली टाकूयात। मसाल्यामध्ये कारली छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये अर्धा ते पाऊण कप पाणी घालूयात आणि कारल्याची चव बॅलन्स करण्यासाठी 1.5 ते 2 टेबलस्पून गूळ घालूयात। गूळ आपल्या आवडीनुसार थोडा कमी जास्त तुम्ही करू शकता। आता सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून भाजी थोडा वेळ मंद आचेवर शिजवून घेऊयात। वा, कारल्याची भाजी एकदम मस्त शिजली आहे। मसाला कारल्याला छान लागलेला आहे आणि गुळामुळे कारल्याची कडवट चवही मस्त बॅलन्स झाली आहे। पहा, तयार झाली आपली खमंग गोड तिखट कारल्याची भाजी। ही भाजी गरमागरम पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खायला एकदम छान लागते। तुम्हीही ही कारल्याची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एकदा छान मिक्स करून घेऊयात। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा। अशाच घरगुती आणि सोप्या चविष्ट रेसिपीसाठी आज काय स्पेशल विथ कोमल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।